नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता सध्या एक केवायसीची प्रक्रिया चालू आहे। आता ती केवायसीची प्रक्रिया कशी आहे पहा, याच्यामध्ये 2 टप्प्यात आहे। जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे कोण पात्र लाभार्थी महिला असतील त्या महिलांचं सुरुवातीला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर त्या पतीचं, त्यांच्या लाभार्थीच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं असं 2 टप्प्यामध्ये केवायसीची प्रक्रिया करायची आहे। आपण सुरुवातीला पाहिलं तर केवायसीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच अडचणी येताना आपल्याला दिसून येतात आणि तो सर्व्हर सुद्धा व्यवस्थित चालत नव्हता। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही एरर असेल ते एरर दाखवत होते आणि हे ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आणून दिलं त्यावेळेस बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असं सांगितलं की लवकरच आम्ही याच्यामध्ये तांत्रिक जे कोण असतील त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यानुसार ही प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात एक व्यवस्थित चालायला सुद्धा लागली। परंतु बघा, ही अडचण येत असल्यामुळे काही महिलांना काय होते की त्यांनी आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP यायला उशीर होत होता। आता याच्यामध्ये जरी त्यांनी 10 मिनिटाचा OTPचा पिरियड दिलेला असला तरी याच्यामध्ये बरेच एरर येत होते आणि असे बरेच एरर येत असल्यामुळे महिलांना नेमकी आपली केवायसीची प्रक्रिया झाली आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हते आणि त्याचमुळे त्या महिलांना एक प्रकारे काळजी लागून राहिलेली होती की आपली केवायसीची प्रक्रिया नेमकी झाली आहे की नाही। जर समजा झाली नसेल तर आपला जी काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल तो बंद होतो की काय, अशी महिलांमध्ये एक नाराजी होती आणि त्याचमुळे बघा, महिलांना सुद्धा नेमकी आपली प्रक्रिया केवायसीची झाली आहे की नाही हे नेमकं कसं पाहायचं, आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे त्यांनी त्यांच्याच मोबाईलवरून कसं पाहायचं, हे आपण त्या महिलांसाठी थोडक्यात असा एक व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मग महिलांनो, तुमची केवायसीची प्रक्रिया झाली आहे की नाही हे तुम्ही कसं पाहायचं, हे तुम्ही कसं ओळखायचं, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलमध्ये जायचं आहे। गुगलमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी www.ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला ही वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही डायरेक्ट आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून अगदी त्या वेबसाईटवर जाऊ शकता। यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। त्याच्यानंतर पहिला जो लिहिलेला आहे लाडकी बहीण योजना त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोडिंग होत आहे। याच्यामुळे बघा, तर बघा तुमच्यासमोर ही अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल। त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे त्यांनी केवायसी करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचे, जो ब्लिंक होते त्याच्यावरती क्लिक करायचे। आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघा, त्या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक जो काय असेल तो लाभार्थी आधार क्रमांक त्या ठिकाणी बरोबर अगदी व्यवस्थित असा टाकायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा आहे तसा व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लिहिलेले बघा, आधार प्रमाणीकरणाची संमती दिलेली आहे की मी वरीलप्रमाणे घोषित किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील वरील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर आपण करू शकतात आणि त्या ठिकाणी खाली आहे की मी सहमत आहे आणि मी सहमत नाही। तर तुम्हाला त्या ठिकाणी मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली OTP पाठवा या बटनावरती त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे। आता त्या ठिकाणी बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, लोडिंग होत आहे आणि त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर समजा जर तुम्ही अगोदरच KYC केले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल की तुमची KYC झालेली आहे आणि जर KYC केलेली नसेल तर संबंधित जो काही आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंक मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपण थोडं स्लो चालतंय। तर बघा, या ठिकाणी आलेलं आहे की तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुमची KYC झाली आहे की नाही हे अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।